केरळ राज्यामध्ये केरळच्या ज्या मुख्यमंत्र्यांनी किंवा तिथल्या ज्या राज्य सरकारने जो शिक्षणाच्या संदर्भात जो काही निर्णय घेतला हा खूपच खरंच कौतुकास्पद आहे. म्हणूनच कुठेतरी केरळला आपण 100% साक्षरताचं राज्य मानतो. तिथेच आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तिथे आज सरकारी शाळा तर 6,000च्या वर काही बंद केल्यात आणि काही मर्ज केल्यात. पटसंख्या नाहीये म्हणून. तर राज्य सरकारने ह्या गोष्टीवर काम करायचं सोडून त्या गोष्टी बंद करायला घेतलेल्या आहेत. बरं तेवढंच नाही, तर आज आपण ह्या 4-5 दिवसापासून न्यूज पाहतोय, की जे शासकीय रुग्णालय आहेत, ते देखील यांनी आता त्यांच्यामध्येही पैसे लागणार आहेत. म्हणजे हा पैसा यांनी यांच्या ॲडव्हर्टायझेशन किंवा ते सॉरी काय म्हणतात ते बातम्यांसाठी किंवा यांच्या स्वतःच्या जे प्रचार आहेत, आता जी निवडणुका झाली या प्रचाराचा पैसा कलेक्शन करायचा असेल, त्यांना गोळा करायचा असेल किंवा लाडक्या बहिणीच्या नावाखाली जे पैसे वाटले, ते पैसे गोळा करायचे असतील.